नमस्कार, मी शेख पाशा. जनएकता आवाजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपल्या सोबत आहेत औसा शहराचे सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे मुजम्मिल भाई शेख. यांच्याशी आपण आज औसा शहराच्या विकासासंदर्भात चर्चा करणार आहोत. आमदार अभिमन्यू पवार यांचे एक खास खंदे समर्थक आहेत, म्हणून त्यांना आपण विचारू की बाबा औसा शहरासाठी मुजम्मिल भाई, तुम्ही तर भाजपमध्ये प्रवेश केलेले आहेत आणि भाजपचे एक कार्यकर्ता म्हणून तुम्ही समाजामध्ये वावरतो आणि सामाजिक कार्यकर्ता म्हणून तुम्ही समाजामध्ये वावरतो, तर औसा शहराच्या विकासासाठी तुम्ही आमदार अभिमन्यू पवार सोबत काय चर्चा केली का आणि तुम्हाला काय वाटतंय? नमस्कार, मी शेख मुजम्मिल. मी पहिले सुरू तर पाशाभाईचे धन्यवाद करतो की त्यांनी जन एकता आवाज या न्यूज चॅनलला मला भेट देण्याची अनुरोध केला. त्या हिशोबाने मी आज पाशाभाईला भेटावं और एक माझं वैयक्तिक मुलाखत द्यावी म्हणून मी आज भेट देत आहे. पहिले सुरू तर आमदार अभिमन्यू पवार साहेब विकासाबद्दल पहिल्यापासून अग्रेसर आहेत. त्यांनी औसा शहराला निवडणूक होण्याच्या अगोदर 700 कोटीचा निधी उपलब्ध करून दिला औसा शहराला. आणि असं नाही की त्याने वैयक्तिक एरियामध्ये काम केलं. त्यांनी हाशमी नगर असेल, कादरी नगर मध्ये, पुन्हा नवीन रस्त्यामध्ये सर्वत्र रोडाचे काम त्यांनी केली. पहिल्या जुन्या जे सत्ताधारी होते त्यांनी नुसतं एका बाजूच काम करत होते, हे आरोप त्यांच्यावर लागत होते. परंतु आमदार साहेबांनी तसंच जात धर्म ते काच न बघता त्यांनी प्रत्येक ह्याच्यामध्ये काम केले. आज खादरीनगर मध्ये जाऊन बघा, हाशमी नगर जाऊन बघा, काच्यासारखे रोड तयार केलेत. पूर्ण निधीने त्यांनी तिथं 700 कोटीचा निधी औसा शहरात त्यांनी वापरला आणि रस्ते मजूर आज पण त्या पैशाचेच काम चालू आहेत. सध्या औसा शहरामध्ये विकासासाठी तुम्ही काय त्यांच्यापाशी योजना घेऊन गेलेत का विकास करण्यासाठी? आता तर तुम्ही आज एक सोशल मीडियावर पोस्ट टाकली आहे की मागे 4-5 दिवस अगोदर प्रभारी नगराध्यक्ष डॉक्टर अफसर शेखने एक पोस्ट टाकली होती की औसा शहरात सिटी बस चालू करू. परंतु तुम्ही आज एक सोशल मीडियावर पोस्ट टाकलेली आहे. ही पोस्ट अशी आहे की तुम्ही पोस्ट बघू शकता की सामाजिक कार्यकर्ता मुजम्मिल शेख यांनी पोस्ट टाकली की औसात सिटी बसची गरज नाही. मग गरज कशाची आहे? जर औसा शहरात सिटी बसची गरज नाही तर औसा शहरासाठी नागरिकांसाठी काय सुविधा पाहिजे? एक पहिले सुरू सांगू का मी, जसं जनतेतले आमदार म्हणून अभिमन्यू पवार यांनी काम करतात, बरोबर. त्यांची ओळख आमदार साहेबांची हे आहे की जनतेचं प्रत्येक काम करतात. परंतु आमच्या अफसर बाबाची एक ओळख आहे, ती सोशल मीडियाचे नगराध्यक्ष आहेत. का कामाचे नाही का? सोशल मीडियावरचे नगराध्यक्ष आहेत तिने. जसं जनतेतले नगर आमदार अभिमन्यू पवार आहेत ना, त्यांनी सोशल मीडियातले येते. नुसतं सोशल मीडियावर टाकायचं आणि त्याच्यात 3-4 दिवस आपण चर्चा करायचं. एक सांगतो मी तुम्हाला, सिटी बसचं सांगितलं ह्यांनी. त्याने काल जीपी मध्ये ठराव घेतला. अहो किती ठराव सांगू मी तुम्हाला ह्यांचे. ह्यांनी फ्री वायफाय म्हणून एक आमदार बसवराज पाटील यांची असताना ऍडव्हर्टाईज हे उद्घाटन केले तहसील समोर. टावर थांबवले, हे केले, औसा शहर वायफाय फ्री होणार म्हणून. किती दिवस? 3 महिने. अफसर बाबा हे आमिर खानचं पिक्चर माहिती आहे गजनी, त्या गजनीमध्ये आमिर खान येते. काही दिवस नाही काही दिवसच योजना आठवते त्यांना, त्यानंतर योजना आठवत नाही त्यांना. माझा प्रश्न असा आहे की तुम्ही ही सिटी बस औषध नको म्हणतात, जे की सिटी बस आणल्यानंतर ही गोरगरिबांना परवडणारी वस्तू आहे, तुम्ही नको म्हणतात आणि दवाखाना उपलब्ध करून द्या म्हणतात. दवाखाने तर आहेत की शहरात, आणि आमदार अभिमन्यू पवार ही तर मोठे दवाखाने आणले. मी का म्हणतो तुम्हाला की सिटी बस का नको? सिटी बस मध्ये 450 ऑटो चालक आहेत औसा शहरामध्ये. किती? 450 ऑटो. त्यांचं कुटुंब म्हणजे कमीत कमी एक 2-3 हजार कुटुंब त्या ऑटोवर डिपेंड आहेत. औसा किती मोठा आहे? 50,000 लोकसंख्या असलेला औसा आहे. किती? लातूर मध्ये किती चालू झालं? महानगरपालिका झाल्यानंतर सिटी बस चालू झाली. लातूर मोठं झाल्यानंतर आज सिटी बसची गरज काय? इथून सरळ निघाले, हाशमी चौक पासून निघाले तर बस स्टँडवर आले, बस स्टँडवर किल्ला मैदान तर पटेल, असंच फिरणार ना. कोणाचा फायदा होणार? सर्वांना माहित आहे ना ही फायदा कोणाचा होणार. इथं गावाच्या गोजावर फिरून काय फायदा नाही. सिटी बसचा फायदा ऑटोवाल्याचं नुकसान होतंय, ऑटोवाले उपासी मरणार, एवढं 100% खात्री आहे याच्यानं. गोरगरिबाची पोटावर कशाला पाय मारता तुम्ही? कोणची स्कीम यांची कंटिन्यू चालू आहे सांगा आम्हाला. तुमचे पाणीचे प्लांट चालू केले, माग पाणीचे प्लांट चालू केले, त्या पाणीच्या प्लांट दुसरे प्लांट बंद पडले, बेरोजगार झाले लोक. आज पाणी प्लांट चालू आहे का? नाही आहे.
तिसच प्रश्न होणार, ऑटोवाले परेशान होणार. आणि जसं पाणी प्लांट बंद आहे त्या हिशोबाने योजना चालू होणार नाही. कोणतीच योजना परिपूर्ण होत नाही हे 100% माहित आहे. नुसतं योजनेसाठी खर्च करणं आणि खर्च करून त्याला निधी उपलब्ध करून आणि बेकार करून घेणं हे फायद्याचं नाही. मग शहराच्या विकासासाठी काय करावं लागेल? शहराच्या विकासासाठी साहेबांनी, आमदार साहेबांनी खूप काही केलेले आहे. खूप काही केलेले आहे. आता काय तर सोशल मीडियावर आता सत्तेमध्ये तर दोघी पण आहेत. हम्म. आमदार अभिमन्यू पवार साहेब ही सत्तेमध्येच आहेत आणि डॉक्टर अख्तर शेख ही महायुतीमध्ये असल्यामुळे सत्तेमध्येच आहेत. तर मग हे दोघांचं जमत नाही का विकासाबद्दल? तिच्याबद्दल आपलं काय मत आहे? महायुतीमध्ये दोन्ही पक्ष आहेत, बरोबर. परंतु मेन कामं काढण्यासाठी नुसतं आमदार साहेबांच्या विकास कामाला विरोध करण्याचे काम यांचं चालू आहे. महायुतीमध्ये असून नवीन बस स्टँड मराठवाड्यामध्ये नंबर 1 बस स्टँड आमदार साहेबांनी तयार केलं. नंबर सुशिक्षित सोशल मीडियावर तर डॉक्टर अख्तर शेख त्यांचा विरोध करतात. का करतात? विकास, प्रत्येक आमदार साहेबांच्या विकास कामाला विरोध करणं त्यांचं हे हक्क आहे त्यांचं. मग शहर वंचित राहील का विकासापासून? आमदार साहेब जेवढं आहे ती करणारच आहेत. आमदार साहेब वरून बजेट आणून ते आपल्या परीने काम करणारच येते. आता आपल्याला माहित आहे ह्यांनी प्रत्येक योजनेमध्ये आपला अडथळा घालायचं, आमदार साहेबाला काम करू द्यायचं नाही, ह्याचं हीच पॉलिसी पहिल्यापासूनच आहे. हा, आता जुन्या बस स्टँडच्या समोर नालीचं काम आमदार साहेबांनी चालू केले ना. आजकाल काम चालू झालंय ना. विषय काढला तर जुन्या बस स्टँडवर सुविधा पण नाही ना. कोण द्यावं? नगरपालिकेनेच द्यावं ना. सुविधा कोण द्यावं? नगरपालिकेनेच द्यावं. सत्ता तुमची आहे ना. तर आमदार साहेबाला बोलायचं का हक्क आहे यांना? सत्ता तुमचीच आहे ना. सत्तेची मग तुमची सोयी सुविधा तुम्ही द्यायचा. प्रत्येक गोष्टी घाण, पुन्हा बिल्डिंग कुणाच्या बाजूला नगर परिषद बिल्डिंग आहे तिथं घाण कचरा कुणाचा आहे तुम्हीच टाकणार. घाण सफाई कोण करणार? तुम्हीच करणार ना. दुसऱ्याला बोलायचं हक्क आहे का यांना? त्यामुळे बोलायचे हक्क येच नाही. आमदार साहेब जेव्हा बजेट आणण्याचे ते आणणारच येते. 100% ही गोष्ट नक्की खरं आहे. शहरातील रस्ते, पाणी, नाल्याचा तुम्हाला काय वाटतंय? पूर्ण जसं तुम्ही सांगितलं की आमदार अभिमन्यू पवार साहेबांनी पूर्ण रस्त्याचे, नाल्याचे, ह्याचे तिचे काही भागात काम केले, तर काय भागात तर चालायला येत नाही लोकांना असले रस्ते, तिच्यावर आपलं काय मत? 12 वर्षापासून हे नगराध्यक्ष आहेत. किती? 12-15 वर्षापासून आहेत. मग कोण काम केलं नाही हे सांगा ना. बीजेपीची सत्ता होती का? मग तुम्हीच कामाबद्दल निष्काळजी पण आहे ना तुमची. दुसऱ्याला दोष देऊन काय फायद्याचं? तुम्ही काम करत नाही, तुम्हाला काम करणं होत नाही आणि नुसतं आरोप दुसऱ्यावर करणं हे काम यांचं आहे. मग तुम्हाला आता पुढे काय वाटतं की शहराच्या विकासासाठी पुढाकार घेऊन कसं काम करावं? आमदार साहेबांनी पुढाकार घेतलेलेच आहेत. प्रत्येक काम त्यांनी करलेले आहेत. कोण अडचण किती पण आणून द्या, त्याला समक्ष आमदार साहेब आहेत एवढं आम्हाला माहित आहे. मग तुमचं आता पुढचं धोरण काय आहे? आता शहराच्या विकासासाठी तुम्ही काय काय करणार आहात? नवीन आमदार साहेबांनी गार्डनसाठी बजेट आणल्यात, तिकडल्या गार्डनसाठी बजेट आणल्यात आणि ह्यांनी गार्डन केलेले बघा कसं आहे गार्डन आहे. अहो आज ह्यांनी महिलांसाठी 5 रुपयाला सिटी बस करतात. आज प्रत्येक घराच्या महिलांमध्ये बीपी, शुगर असे प्रत्येक आजार आहेत. त्याला वॉकिंग ट्रॅक नाही औषधामध्ये फिरायला त्या महिलाला. कडघरचं गार्डन बघा, जमलं गार्डन बघा, वॉकिंग ट्रॅक पाहिजे की नाही? मग सत्तेमध्ये तुम्ही काय करणार? आतापासून किती वर्षापासून? 15-20 वर्षापासून तुम्ही सत्तेत आहोत. प्रत्येक ह्याच्यामध्ये तुम्ही उपनगराध्यक्ष आहोत, अध्यक्ष आहोत. तुम्ही गेल्या 5 वर्षात तुम्हीच होतो. प्रशासनाच्या काळात सत्ता तुमचीच होती. कुणाची सत्ता होती? मग तुम्ही काय करणार?